वाडी संघ, आई नंदादेव आदिवासीवाडी संघ, नांदगाव आणि जय हनुमान अंडर 19 संघ, या दोन संघातून जो संघ जिंकणार आहे त्यांना बाय दिली जाणार आहे. यस, गेम स्टार्ट, गेम ऑन. ग्रीन सिग्नल पंचांकडून आमच्या दिशेला जरूर आला आहे. प्रथमतः गोलंदाजी मार्कवरती आपण कृष्णाला पाहतोय, तर फलंदाजी मार्कवरती स्ट्रायकर या फलंदाज. ठिकाणी सूचना असेल, जे त्या बॅनर जवळ बसलेले प्रेक्षक आहेत, आपण त्या ठिकाणी यश आणि साई ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच. व्यासपीठावर दैवतजी भगत व्यासपीठावर आपल्याला बसण्याची व्यवस्था केली आहे. सर्वांनी व्यासपीठावर यायचं आपल्याला विनंती असेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकलाय कृष्णाच्या हातामधून, परंतु तिथे आपण पाहतो साई आहे स्ट्रायकर फलंदाज. यावेळेस दडपण प्रेशर आलाय, कारण पहिला पॉवर प्लेचा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये असताना रिइंटरेस्टिंग बाबा लागेल प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि इंटरेस्टिंग बाबासाठी इथे प्रयत्न जरूर करावा लागतील. गोलंदाजी मार्कवरती आदिवासी वाडीकडून हा संघाचा खेळाडू आहे. पॉवर प्लेचा पहिली ओव्हर घेऊन आलाय, आणि या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमधील 2 चेंडू हे जरूर फेकले गेलेत. हा प्रकारचा बॉल स्टेट ऑफ फटका खेळलाय जरूर बॅक टू द बॉलर. अर्थात आपण पाहिलं तर स्टेट ऑफ फटक्यानं इथे कमबॅक केली जरूर. 3 चेंडू इथे समाप्त झालेत. साईच्या बॅटमधून हा चेंडूला जरूर ट्रॅप केला होता कार्पेटच्या आधारावरती, परंतु गोलंदाजाचं कौतुक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एकच धाव आली आणि एका धाबेच्या मदतीपूर्वक संघाचं खातं इथं जरूर ओपन केलंय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल मिळवण्यासाठी इथे प्रयत्न जरूर करावे लागतील, कारण सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नानंतर आपण पाहतोय पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन आला हा कृष्णा, परंतु इथे यश सारख्या खेळाडूला कुठेतरी दडपण आणलं होतं, आणि इथे उभा ठेवलाय फलंदाज स्ट्रायकर यशला पाहतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. यस, पहिला गडी बाद झालाय, ज्याचं नाव आहे यश. बॅक टू द डगआउट. कुलस्वामिनी एक वेळ आईचं गीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला झळकवताना पाहायला मिळालं, परंतु इथे ओव्हर क्रमांक पहिला संपल्यानंतर आपण पाहतो या टीम यंगस्टार जय हनुमान U19. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रकाश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कृष्णाने धावफलकावरती धाबा खर्च केल्या. टोटल 6 रन स्कोर गार्डवरती. सत्यम आहे स्ट्रायकर फलंदाज, ज्यानं पहिल्याच बॉलवरती चौकार टोकला होता, परंतु प्रकाश होती अंधाराच्या झऱ्या खोऱ्यातून वाहिला. कसा हा प्रकाश, कारण या प्रकाशने पहिला चेंडू डॉट फेकलाय. पुन्हा एकदा सत्यम स्ट्रायकर फलंदाज, परंतु इथे नक्कीच पनिशमेंट मिळली जरूर, कारण ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे आणि हा अतिरिक्तता घोषित केलाय.
अवांतर धाबेच्या मदतीनं टोटल धाबेचा समीकरण आपल्याला जय हनुमान टीमचा पाहायला मिळतोय. 7 धाबा स्कोर गाठ अक्रॉस द लाईन सफल झालाय खेळाडू, परंतु हा चेंडू लांब लचक बिग 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 हिट सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. षटकार ठोकल्यानंतर नेक्स्ट बॉल. यस कमबॅकिंग काय आहे, एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा या प्रश्नाचा प्रस्थितीत्व आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. स्कोरबोर्ड आपण पाहिलं तर टोटल 13 धाब्यांचा स्कोरबोर्ड इथे आला आहे. प्रकाश गोलंदाजी मार्कवरती जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न डीप फाईन रिझन. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर डीप स्केरले क्षेत्रामध्ये चेंडूला डरकवला आहे, परंतु तिथे आपण पाहतोय थोडीशी मैदानाची हाऊसफुल कमी आहे. या कारणास्तव इथे कदाचित हा चेंडू गेला आहे तो डिक्लरच्या स्वरूपात आणि डिक्लरच्या साहाय्यानं नक्कीच मैदानाच्या आतमधून थोडीशी जाहिरात जातोय. आपापल्या गाड्या लाईव्हला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु इथे आपण पाहतोय एक धाब एका धाबेच्या मदतीपूर्वक टोटल धाब्यांचं समीकरण आपण 14 या आकड्यावरती पाहतोय. 1 विकेट इज लॉस. लोपुलटास बॉल इथे उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकानं जरूर पकडलाय, परंतु इथे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खऱ्या अर्थानं 2 धाबा सहजरित्या पूर्ण झाल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचं समीकरण नक्कीच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डवरती 16 धाब्यांचं समीकरण नक्कीच इथे जोडलाय. दरम्यान फलंदाज आपण या ठिकाणी माननीय श्री दीपकजी ठोंबरे यांचं आगमन झालेलं आहे. ॲडव्होकेट दीपक ठोंबरे, आपल्याला विनंती असेल यायचं आपण या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आई माझी एक ओरी आपल्याला यायचं आहे, अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच तकदीरजी ठोंबरे, निमेशजी ठोंबरे आपल्याला सुद्धा विनंती असेल यायचं आहे, आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. यस खऱ्या अर्थानं आपण सत्यमचा कौतुक करावं लागेल, ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके जरूर आले, चौकार आणि षटकार. त्यानंतर साहिलचंही कौतुक करावं लागेल, त्याच्या बॅटमधून एक षटकार. अशा रीतीपूर्वकने टोटल 2 षटकांचा वादली खेळ संपलाय आणि टोटल 21 रन्स बट 1 विकेट इज लॉस. व्हेरी गुड क्रिकेट बट ऑल द बेस्ट इज क्रिकेट. कारण नवीन वर्षाची सुरुवात आज आपल्याच पंचायतमधून होताना आपल्याला पाहायला मिळते, नांदगाव या गावाची. परंतु खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे. या बेलेस उडवलाय चेंडूला, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सरळ सी मारेच्या बाहेर दन 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 करीत गेला हवेच्या साह्यानं बिग हिट सिक्सर. इसे बोलते घोडा. कोरगाटवरती धाब्यांचा समीकरण कुठेतरी पुढे नेला आहे, ज्याच्या बॅटमधून षटकार ठोकलाय जरूर तो आहे साई. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2 षटकारानं टोटल धाब्यांचं समीकरण आपण 28 धाबा स्कोरगार्डवरती जरूर पाहतोय. जय हनुमान यू. या बेलेस पुन्हा एकदा प्रहार चढवलाय, चेंडू हवेत, परंतु हा ही चेंडू बिग हिट सिक्सर. इथे या चेंडूवरती षटकार लावणं खूप इम्पॉर्टंट आहे साहिल. यस यावेळेस षटकार ठोकण्याचा प्रयत्नामधून चेंडू गेलाय तो डिकड्याच्या स्वरूपात. एका धाब्यांचं समीकरण नक्की पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल धाब्यांचं समीकरण आपण पाहिलं तर 35 धाबा स्कोरबोर्डवरती जय हनुमान टीमचा झाला आहे, परंतु इथे आपण पाहिलं तर
आदिवासी वाडी नांदगावची ही क्रिकेट खेळताना, परंतु इथे ओव्हर क्रमांक तिसरा गोलंदाजी मार्कवरती आपण दिलीपला पाहतोय. कुठेतरी प्रेशर आणलंय या गोलंदाजावरती. आता 2 खेळाडू सेट झालेले खेळाडू जरूर आहेत आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट बॉल आपण दिलीपच्या इथून पाहायला मिळते. हवेत चेंडू असताना क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. इथे क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल. संपलाय रे. साहिल तुझा खेळ. बॅक टू द पॅव्हलियन. खरोखरच उत्कृष्ट असे यंग साहिल हर्ष मंगेश खुटले. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय दिलीपला. दिलीप टू हर्ष. उत्कृष्ट असा बॉल दिलीप यांचा. आपल्या आदिवासी नांदगाव आदिवासी वाडीचे प्लेयर मेहनतीने आपल्या बॉलिंगची आणि फिल्डिंगची कला दाखवत आहेत आणि उत्कृष्ट अशी त्यांच्याकडं आणि आपल्या या नांदगाव वाडीच्या टीमने आपल्या या परिसरात आपलं नांदगाव गावाचं नाव उंचावलेलं आहे आणि उत्कृष्ट अशी त्यांची टीम आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार मानले तेवढे कमी आहेत, कारण नांदगावचं नाव पुढे येत आहे. साहिल विश्वनाथ. यस विश्वनाथ गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. श्री समर्थ लाईव्ह इथे नक्कीच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर घर बसल्या पाहू शकाल. आणि परंतु हा उत्कृष्ट चेंडू असा तटावलेला साहिल आणि चेंडू सीमा पार आणि साहिल यांच्या
साहिल टोटल 3 धावा. संघाची धाव यस टोटल स्कोर आपण पाहतोय 52. टोटल 52 रन्स. 52 धाबा स्कोर गार्ड वरती आल्या. 53 धाब्यांचं लक्ष भेदायचं आहे टीम आदिवासी नांदगाववाडी संघाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगला प्रयत्न होता. त्यानंतरच्या ज्या 3 ओव्हर थोडासा दडपण प्रेशर साहिल यांची वैयक्तिक धावसंख्या. उत्कृष्ट अशी बॅटिंग केलेले साहिल खुटले, सुभाष शाहीर यांचे सुपुत्र साहिल खुटले नाबाद त्यांनी बॅटिंग केलेली आहे. त्याबद्दल साहिल यांचे हार्दिक हार्दिक स्वागत त्यांच्या टीमतर्फे टाळ्या वाजवून. 3 षटकार आणि 1 चौकार साहिल यांच्याकडून उत्कृष्ट अशी बॅटिंग. आणि ह्या ग्राउंडवर जर कोणी 50 धावा प्लेयर चौकारानिशी 29 धावांची खेळी केली आहे ती म्हणजे साहिल सुभाष खुटे नामक या फलंदाजाला. आता आपल्याला उत्तरार्ध पाहायचं आहे की आदिवासीवाडी संघ कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करेल. आणि या ठिकाणी आपल्या सोबत मायक्रोफोनवर असतील मिस्टर हिरामन मॅन फ्रॉम कुंडेबहाल. थँक्यू सो मच सर. या स्पर्धेमध्ये तुमचंही हार्दिक स्वागत आहे, कारण आज आपण यजमान समालोचक आहात, आम्ही पाहुणे समालोचक. परंतु प्रेमजीने दिलेली संधी आज दिवसभरा प्रयत्न करेल की आमचं समालोचन कशा रीतीनं चांगला होईल. साहिल आणि 12 बॉलात 29, 3 षटकार आणि 1 चौकार उत्कृष्ट अशी बॅटिंग केली. त्याचे खरोखरच मानावे तेवढे खऱ्या आभार अर्थानं आहे. आपण पाहिलं तर आज मान्यवरांची महागर्दी आणि आज या संपूर्ण समालोचक कक्षाला शोभा दिली गेली. राजवाड्यावरती विराजमान जरूर हे मान्यवर झालेत आणि या मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करण्याकरिता मी सरांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ आवाजामधून त्यांचं स्वागत करावं. हार्लिक्विन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स आयोजित ग्रुप ग्रामपंचायत चषक 2024 ची शृंखला. या शृंखलेमध्ये सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी व्यासपीठ सजलंय मोठ्या मोठ्या हस्तींनी. तर आपण वळूया स्वागत समारंभाकडे. या ठिकाणी मान्य श्री मनोहरजी भोईर हार्लिक्विन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आणि या गावचे विद्यमान सरपंच या ठिकाणी त्यांचं स्वागत केले जात आहे. अतिथी देव भव या आपल्या हिंदू धार्मिक संस्कृती आणि या संस्कृतीचा जप करण्याकरिता वर्षानुवर्ष आपल्याला पालन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शाल प्रेमाचं उज्ज्वल पुष्पगुच्छ व या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं जरूर स्वागत केला जातोय. हार्लिक्विन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर या गावचे विद्यमान सरपंच मनोहरजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान केला जातो. या बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लाईनमध्ये आपला आगरी समाजाचं पाऊल पडत आहे आणि या गावचे विद्यमान सरपंच या ठिकाणी हार्लिक्विन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर. खूप आनंदाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण मान्य श्री मिथुनजी शितकंदे हार्लिक्विन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करूया. हरिभक्त परायण बालकृष्ण जी फडके आबा यांच्या ठिकाणी स्वागत केले जात आहे. त्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे.
यस गेम स्टार्ट आहे मैदानाच्या आतमध्ये पण आपण मॅच कंटिन्यू चालू आहे तेव्हा तर या ठिकाणी आपण पाहतोय एक आगली वेगळी संकल्पना जेव्हा आम्ही त्यांची भेट घेतली आपले नितीन दादा खुटले नितीन दादा अर्जुन खुटले यांच्याशी आम्ही या शृंखलेबद्दल भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला संकल्पना सांगितली की आपण खेळाडूंना या ठिकाणी फ्रूटची टोपली या ठिकाणी देणार आहोत आणि तसेच या मालिकावीराचा जो कूलर देण्यात आलेला आहे तो सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे नितीन दादा खुटले यांच्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत केले जात आहे नितीन दादा खुटले एक खूप सुंदर संकल्पना या ठिकाणी पाहायला मिळते की खेळाडूंना फ्रूट्स देण्यात येत आहे त्यानंतर आपण बोलूया हरिभक्तपरायण राजेश महाराज हुदार ज्यांनी मगाशीच आपण त्यांचा गोड आवाज ऐकला समालोचन सुद्धा केलं त्यांच्या या ठिकाणी स्वागत करूया आमचे विस्ता फूडचे मॅनेजर आहेत परचेस मॅनेजर आणि त्यानंतर रामकृष्ण हरी त्यांचं सुद्धा स्वागत बोला पुंडलिक गवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय श्रीराम यानंतर वळूया आपण स्वागत समारंभाकडे या गावचे विद्यमान पोलीस पाटील विजय दादा खुटले यांच्या ठिकाणी स्वागत केले जात आहे यस डेफिनेटली विकेट बॅटचा एज लागला आणि खेळाडू इथे पहिला बाद झाला तो मात्र दशरथ बॅक टू द पॅव्हलियन मान्य श्री दयारामजी पाटील यांच्या ठिकाणी स्वागत केले जात आहे ठोंबरे निवेश ठोंबरे या ठिकाणी जे खेळाडू असतील प्रेक्षक असतील त्या साईड स्क्रीनच्या बाजूला बसलेले आहेत त्यांना विनंती असेल लाईव्ह प्रक्षेपण आहे आपण त्या ठिकाणावरून यावं या मंचावर फॅन सुद्धा सुरू आहेत आपण इथे येऊन बसावं आपल्याला विनंती असेल तत्पूर्वी आपण विनंती करतोय सर की नेक्स्ट मॅचचा टॉस आपण उडवून घ्या इनिंग संपण्याच्या आधी टॉस उडवणं खूप इम्पॉर्टंट आहे परंतु ओव्हर क्रमांक पहिला संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर गोटवरती धाब्यांचा उच्चांकन आपण पाहतोय तर व्यासपीठाकडे वळूया या ठिकाणी सुभाषजी पाटील यांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे आयोजकांना विनंती असेल सुभाषजी पाटील यांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे नक्कीच आपण गोलंदाजी मार्कवरती क्रीजला पाहतोय खऱ्या अर्थानं आता टोटल धाब्यांचं समीकरण कुठेतरी दडपणमय आलं आहे 3 रन म्हणजे अजूनही 50 धाबा ठोकायच्यात 18 बॉल 50 धाबा ठोकण्यासाठी जोपर्यंत शंकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आपल्या टीमला अपेक्षा असतील यस यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार गाठलाय जरूर परंतु हा चेंडू पाहतोय आपण पाहता इथे एका क्षेत्ररक्षकाची झालेली चुकी परंतु ती चुकी दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला लगेच भरून काढली आणि वरती कुठेतरी 2 धाबा वाचवल्या गेल्या 2 धाब्याच्या मदतीपूर्वक टोटल धाबांचा समीकरण आपण पाहतोय 5 धाबा सुजय दादा खुटले यांच्या ठिकाणी स्वागत केले जात आहे आयोजकांच्या वतीने सुजय दादा खुटले इज वाईट बॉल कुठेतरी प्रेशर आलाय या गोलंदाजावरती पहा मागच्या दिशेला जे प्रेक्षक आहेत त्यांना आमची अजूनही विनंती आहे लाईव्ह प्रेक्षेपण आहे आपण त्या लाईव्ह मध्ये स्टेट दिसतात यावेळेस चेंडूवरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न हा झेल टिपणं खूप महत्वाचं होतं कारण हा खेळाडू कधी बरसेल ना
याच्यावरती नक्कीच आपण लक्ष केंद्रित करणार, कारण दरम्यान मागच्या काही आठवड्यामध्ये या सुजय खेळाडूंना दादा खुटले 50 धाबा यांचं या ठिकाणी ठोकल्या स्वागत होत्या. केलं जात आहे आयोजकांचे. निलेशजी दत्तात्रय खुटले यायचे आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्नाचे व्यासपीठावर. श्री आकाशजी खुटले असतील आपण सुद्धा यायचं आहे. श्री आत्मारामजी फडके आपण सुद्धा यायचं या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. श्री दामोदरजी हुदार, गणेशजी खुटले सर्वांनी यायचं आहे. श्री आत्मारामजी फडके आपल्याला विनंती असेल यावा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. श्री भरतजी वाघे आपण सुद्धा यायचं आहे. दरम्यान आमचे रणजितजी खुटले यांचं आगमन होत आहे, त्यांना विनंती असेल यायचं आहे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्री रणजित दादा खुटले या ठिकाणी स्वागत केले जात आहे. श्री दिलीप फकीर खुटले यांचं सुद्धा आपण स्वागत करायचं आहे. क्रिश आपल्याला सुवर्ण संधी आहे. मनीषजी फडके यांच्याकडून प्रत्येकी विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. यस, विकेट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. यावेळेस प्रहार चढवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक इज विकेट. 100 रुपयाचा मानकरी जरूर झाला खेळाडू ज्यानं विकेट प्राप्त केलं. कृष्ण बॅक टू द पॅव्लियन. खेळाडू पहिला बाद झालाय, टीम दुसरा खेळाडू बाद झालाय. संदीप बॅक टू द पॅव्लियन. आपण पाहतोय ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा असताना तिसरा असताना गोलंदाज आहे सत्यम. त्याने अतिशय बॅटिंग लाईन अतिशय चांगल्या पद्धतीने केली, परंतु इथे गोलंदाजी अतिशय महत्वपूर्वक करावी लागेल. आता प्रेशर अजून आलंय. एकेरीने दुहेरीने धाब्यांचं समीकरण फक्त वाढेल, परंतु 2 आल्यात. 2 धाब्याच्या मदतीपूर्वक टोटल धाब्यांचं समीकरण आपण पाहतोय, अर्थात 9 धाबा स्कोर गार्ड वरती. चला, अक्षय इलेव्हन क्रिकेट संघाचा कर्णधार आणि युवा नांदगाव संघाचा कर्णधार यायचा आहे. नाणेफेक करण्यासाठी आपण मंचावर यायचं आहे. अक्षय इलेव्हन क्रिकेट संघ कोडावे संघाचा कर्णधार आणि युवा नांदगाव क्रिकेट संघाचा कर्णधार यायचे आपण नाणेफेक करण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे दोन्ही संघाचे कर्णधार. दुसरा सामना रंगणार आहे या शृंखलेतील. यस, कुठेतरी दडपण आलं आहे, कारण शंकर संघाची जबाबदारी स्वीकारत असताना कुठेतरी इथे थोडीशी बॅटिंग लाईन ही आपले बॅटल होणं खूप इम्पॉर्टंट होतं, परंतु आपली बॅटिंग बॅटल होत नाही आहे, बेस्ट होत नाही आहे. इथे आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 3 प्रहार चढवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट दाखवलाय. शंकर मात्र बाद झाला. खेळाडू बॅक टू द पॅव्लियन. चंद्रकांत दादा गायकर आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर. आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विजयजी इथे आपण पाहतोय गोलंदाज क्रमांक 3 प्रहार चढवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट दाखवलाय. शंकर यावं मुख्य व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती करतो. कुडावे गावची सुद्धा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे आपण यावं या व्यासपीठावर 42 स्थानापन्न धाब्यांची व्हावं. अजूनही गरज आहे. 11 धाबा इथे स्कोरबोर्ड वरती आल्या. खेळाडू क्रमांक 8 चेंडू 42 धाबा. ते काय घडले तिथे आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी दडपण आलाय आता, आणि टिकडरच्या स्वरूपात लेगबायच्या रूपानं मिळालेली एक धाव. एकेरीनं आता जसं धाबांचा समीकरण जो आहे ना तो कमी होईल, परंतु जसं चेंडू होतील तसं आपण पाहतोय जय हनुमान टीम ही विजयाच्या पाटलावरती झुंकताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे कुठेतरी दडपण आणलंय अजूनही. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपत असताना टोटल धाब्यांचं समीकरण आपण 12 या धाब्यांवरती पाहतोय. आता 6 चेंडू आणि विजयाकरता टोटल 41 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 6 षटकार आले तरी मॅच जिंकणार नाही, परंतु इथे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न ते आता प्रयत्न पहा. या गोलंदाजासाठी आधीच टाळ्या वाजल्या. मानस कदाचित आपण पाहतोय
विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय मनीषजी फडके यांच्याकडून. एका खेळाडूचं ज्याने तिसरी गोलंदाजी फेकली त्यानं 1 विकेट घेतला होता शेवटच्या बॉलवरती, त्याचं 100 रुपये आमच्याकडे जमा जरूर आहेत. मानस गोलंदाजी मार्गवरती आहे, आपली माणुसकी दाखवावी लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. याच पहिलाच बॉल लो फुल टॉस फेकण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकेरीनंच वाटचाल होताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरीनं वाटचाल कदाचित होईल पुढे, परंतु विजयाच्या पाटल्यावरती अर्थात आपण पाहतोय U90 टीम जय हनुमान ही जिंकण्याच्या स्थितीमध्ये जरूर आहे. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होणार आहे. युवा स्पोर्ट्स नांदगाव पक्ष अक्षय इलेव्हन क्रिकेट संघ नांदगाव यांच्या दरम्यान मी श्री अविनाशजी उदार यांना विनंती करतो आपण यायचं आहे, नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. मानस पुढचा बॉल फुलटास बॉल हवे चेंडू आहे. यस 100 रुपये आता नक्कीच आपला ATM खोलावा लागेल. 100 रुपये त्या ATM मधून काढावे लागतील आणि आमच्याकडे ते जमा. त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल लागलाय नेक्स्ट मॅचचा युवा स्पोर्ट्स नांदगावच्या बाजूने, त्यांनी सुद्धा आपला निर्णय कळवायचा आहे. दरम्यान श्री बाबूरावजी गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. यायचे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपण व्यासपीठाकडे बोलूया. श्री अनिलजी मायदे यांच्या या ठिकाणी स्वागत करून घेऊ. तसेच अक्षयजी आत्माराम फडके यांचं या ठिकाणी आगमन झालेले यायचं आहे, या ठिकाणी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. यस डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉल मधील एका धाबेचं समीकरण जरूर पुढे गेलाय. शेवटचा कदाचित या ओव्हर मधील चेंडू असावा आणि मॅच नक्कीच आपण पाहतोय टीम जय हनुमान ही टीम नक्कीच जिंकली जरूर. शेवटचा बॉल यस खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील एका दिवसाच्या स्पर्धेतील पहिला सामना आपला भेटेला जरूर रंगत होता, परंतु सामना रंगत असताना या सामन्यामध्ये रंगत निर्माण करणारा संघ आपण जय हनुमान टीम युवा पिढीचे खेळाडू आहेत, नवीन सर्गलेच खेळाडू आहेत, परंतु खूप मेहनत त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच दोन्ही संघाचं हार्दिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. पुढचे मॅच लगेच आपल्या भेटेला येईल. दोन्ही संघ लाईनअप करायचं आहे. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करायचं आहे लाईनअप करून. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली, चांगला खेळ आपल्याकडून पाहायला मिळाला आहे. मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करेन, श्री नितीन दादा कुठले आपण यायचं आहे. दोन्ही संघाने या ठिकाणी फ्रुट्स देण्यासाठी आपण यायचं आहे. मी विद्यमान